हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगत आहे, विनंती करत आहे या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. तुम्ही 2-3 दिवसापासून किंवा मागच्या 8 दिवसापासून तुम्ही म्हणत आहेत सर की तुम्ही खूप निगेटिव्ह मेसेज टाकताय, ह्या गोष्टी इतर गोष्टी जे तुम्ही सांगताय त्या संदर्भात मी सांगणार आहे. मित्रांनो, आपल्याला नेमकं जास्त जागा आणण्यासाठी काय करावं लागणार आहे, ठीक आहे. आता हे का महत्त्वाचं आहे, कारण का मित्रांनो, खूप असे मुद्दे आहेत जे वेगवेगळे आहेत, ठीक आहे. कसं आहे माहिती आहे का, स्पष्ट बोलणं ही काळाची गरज आहे. गोड गोड बोलणारे तुम्हाला खूप लोक भेटतील, पण तसं मी बोलत नाही, हे माझा स्वभाव आहे. कारण का तुम्हाला फसवणं म्हणजे मी स्वतः फसणं आहे. तुम्हाला खोटं बोलणं म्हणजे मी स्वतःला खोटं बोलून घेणं आहे. आणि तुम्हाला काहीतरी गोड गोड बोलणं, दुसऱ्यासारखं कमर्शियल काहीतरी बोलणं, आणि ज्यांचा भरतीशी काही संबंध नाही, असे यूट्यूबर्स किंवा इतर जे काही लोक आहेत त्यांच्यासारखं मी गोड गोड बोलून तुम्हाला खूप जागा येतात असं सांगून तुम्हाला घरी बसवणं आणि नंतर वेळ निघून गेल्याच्या नंतर रडत बसणं, हे मला आवडत नाही. कारण का हे माझा अनुभव आहे, मी स्वतः अनुभवातून बोलतो आहे. कारण का असंच मी कुणाच्या तरी लोकांवर विश्वास ठेवून स्वतः मी फसलो आहे. ती फसू नये म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. मी स्वतः 2 मार्कानं 2022च्या भरतीतनं बाहेर पडलेला माणूस आहे. लिस्ट बघू शकता, ठीक आहे. याचं कारण हेच आहे की मला काय सत्य सांगायचं आहे. ही व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय, ही माहिती सांगण्याचा उद्देश काय, हे तुम्हाला आज मी सांगणार आहे. मित्रांनो, मला काही गरज नाही, तुम्ही नाही बघितलं तरी काय फरक पडत नाही. पण मी माझं स्पष्ट सांगतच राहीन, जे सत्य आहे ते सांगतच राहीन. तुम्हाला वाटत असेल की बाबा काहीतरी सरगोळ याच्यासाठी बोलतो आहे, हा विषयच नाही आहे. जे सत्य आहे 2017च्या भरतीत तसं झालं आहे, तशी परिस्थिती परत ओढवू शकते. म्हणून मी तुम्हाला अवेअर करतो आहे वेळेच्या अगोदर. वेळ निघून गेल्याच्यानंतर अवेअर होऊन काही उपयोग नाही. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा तुम्ही. ज्या दिवशी जर असं काही जर नाही झालं तर खूप अवघड होईल, ठीक आहे. तुम्हाला ते नंतर लक्षात येईल की बाबा हे सर खरं सांगत होतं. ते खरं का कारण सांगत होतं हेच मला सांगतो आहे मी. मी स्वतः ग्राउंडवर काम करतो आहे. ग्राउंडवरच्या जागा माहितीसाठी पाहतो आहे. मी स्वतः पुण्यात राहतो आहे. त्यावेळी शिक्षण आयुक्त ऑफिसला जाऊन भेटतो आहे, परिषदेला जातो आहे, प्रत्येक आस्थापनाला भेटतो, उपसंचालकांना भेटतो आहे, आयुक्तांना भेटतो आहे. सर्व भेटून मी अनुभव सांगतो आहे तुम्हाला. रिक्तपदाचा तपशील हे सर्व मी का सांगतो आहे, कारण मी दुसऱ्यासारखं नाही आहे. मी पहिलं ग्राउंडवर उतरतो, काम करतो, मग कळवतो. तुम्ही मागची माहिती बघू शकता. पण मूळ विषय काय आहे माहिती आहे का मित्रांनो, की जागाच्या संदर्भाची सत्यता आहे. त्या सत्यतेविषयी मला सांगायचं आहे. बाकी काही आपला उद्देश नाही आहे, ठीक आहे. आणि तुम्ही म्हणत असाल की सर काहीतरी हे चालू आहे यांचं मनासारखं, असं काही नाही. फक्त एकच कारण आहे की जागा कशा जास्त येतील, त्यासाठी मी आज हा माहिती तुम्हाला देत आहे. नवीन असेल सबस्क्राईब करा, नका करू, ॲज अ विश, ठीक आहे. पण मी तुम्हाला एक सांगतो, माहिती देतो आणि शेअर करा, नको करू, तुमची मर्जी. पण मला माहिती सांगायची आहे म्हणून मी हे तुम्हाला पाहतो आहे. मला माहिती आहे ह्याची माहिती तुम्हाला काहीतरी कडवट वाटेल, हे वाटेल, तसं नाही आहे. हे तुमच्याच भल्यासाठी आहे, माझ्या भल्यासाठी, कारण मला स्वतः 25च्या भरतीत लागायचं आहे. दुसऱ्यासारखं नाही. समजून जावा तुम्ही. ज्यांचा भरतीशी काही संबंध नाही ते मला सांगा. एखाद्या गोष्टीशी कुणाचा संबंध नसेल तर जाणून-बुजून जर तो माणूस त्याच्यामध्ये ढवळ-ढवळ करत असेल तर तो निस्वार्थ भावना तर असू शकत नाही. हे आत्ताच्या परिस्थितीचं मी तुम्हाला वर्णन करतो. प्रत्येकाचा अनुभव तुम्हाला परिस्थितीनुसार कळतच जाईल. तुम्ही अनुभव घेतच जाल. नंतर तुम्ही त्यांना माघारी शिव्या घालत जाल. तुमचे कधी ते फोन उचलणार नाहीत, कधी तुम्हाला ते मार्गदर्शन करणार नाहीत. हे तुम्हाला वेळोवेळी अनुभव येतच जातील, ठीक आहे. सोडा, खूप कमेंट निगेटिव्ह पण येतील मला माहिती आहे, पण मी सत्य सांगणं हे माझं कर्तव्य समजतो आणि मी ते कर्तव्य पार पाडतच राहणार, ठीक आहे. चला, खूप विषयांतर झाला, पण महत्त्वाचा मुद्दा सांगतो मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जळगावचं टाकलेलं आहे. RTIला काय उत्तर भेटलं बघा तुम्ही. सन्मानित अजून झालेलं नाही. कोर्टाच्या आदेशामध्ये खूप भरती प्रक्रिया कोर्टात काही जिल्हा परिषदेच्या कोर्टामध्ये गेलेले आहेत, सन्मानितीचे केस पडलेले आहेत, त्यामुळे त्याचे क्लिअर झालेले नाहीत. तुम्हाला तर मी अजून नाशिक विभाग, कोकण विभागाची तर माहिती दिलीच नाही. तर त्या दिवशी ती जर माहिती दिली ना तर तुम्ही कोमातच जाल, पण मला द्यायचं नाही आहे. कारण का ती माहिती तुम्हाला मी सांगितलं तर तुम्ही परेशान नसून जाल की नेमकं सत्य परिस्थिती काय आहे. मला भीती दाखवायचं नाही आहे, पण आपण बदल करू शकतो, याच्यात बदलू शकतो आपण, हे सांगायचं मला आज, ठीक आहे. मला तुम्हाला आज भीती दाखवायचं नाही, फक्त मी खरा आरसा काय आहे हे दाखवण्यासाठी मी आज ही माहिती तुम्हाला देत आहे. थोडासा व्हिडिओ मोठा होईल, 5 मिनिटं जास्त वाढेल, जास्त नाही वाढणार, पण मी माझा प्रयत्न करेन मित्रांनो, ठीक आहे. ह्याचे वेगवेगळे पॉईंट्स आहेत. आपण पाठपुरावा म्हणजे जागा जास्त वाढण्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपण ती 3-4 पद्धती आहेत. पहिली पद्धत तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम करा तुम्ही RTI फील करा. तुम्ही ज्या नगर परिषद राहतात, महानगरपालिकेत राहतात, जिल्हा परिषदच्या जिल्ह्या ठिकाणी राहतात किंवा जिल्हा जवळ आहे त्या ठिकाणी. महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत 29-30 महानगरपालिका आहेत, 29 महानगरपालिका आहेत. इतर सर्व ज्या गोष्टी आहेत, नगर परिषद आहेत,
जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पहिलं सर्वप्रथम टाका 25-26च्या संसमान्यतेनुसार RTI. 24-25 संसमान्यता बाजूला पडली. आता 25-26च्या नुसार RTI टाका. माझ्याकडे खूप माहिती आहे. मी 24-25ची आहे, पण मी तुम्हाला सांगेनच फक्त तुमच्या समाधानासाठी. पण 25-26 का महत्त्वाचं आहे? कारण का येणारी ही भरती, शिक्षक भरती ही 25-26च्या संसमान्यतेनुसारच होणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघा आहे, तुम्ही बघा. ठीक आहे. कारण का सेकंड फेज ही पूर्णतः 24-25च्या संसमान्यतेनुसार झाली आणि आता जे आहे ती 25-26च्या संसमान्यतेनुसार होणार. म्हणून 31 मे 2026 पर्यंत रिक्त जागांचा तपशील याच्यामध्ये आढळणार आहे. ठीक आहे. आता हे त्यामुळं सर्वप्रथम तुम्ही RTI टाका. कारण का तुमच्याकडे असेल पुरावा कसा असेल की जर उद्या भविष्यामध्ये जिल्हा परिषदेनं जागा नाही दिल्या तर ते RTIचा वापर करून तुम्ही रिक्त पदांच्या तपशीलनुसार तुम्ही त्यांना जाब विचारू शकता. त्यामुळे तुमच्याकडे लेखी पुरावा असतो. तोंडी पुराव्याला काहीही अर्थ नाही. ठीक आहे. लेखी पुरावा हा खूप महत्त्वाचा आहे. पहिला मुद्दा झाला. ह्या अशा पद्धतीनं आपण RTI टाकून आपण माहिती घेत असतो आणि ह्याच RTIचा वापर करून मी अख्ख्या मराठवाड्यातली माहिती काढली होती. त्यामुळे तुम्हाला वाटलं की बाबा काहीतरी सर खोटं सांगते, पण तसं नाही आहे. त्याच RTIमध्ये तुम्हाला हे सांगतो मित्रांनो की संसमान्यता झालेच नसतील तर रोस्टर होत नाही. रोस्टर होतच नसतील तर जागा येणारच नाही. हा सत्य आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप आहे. तुम्हाला गोड बोलणारे खूप लोक भेटतील, पण सत्य सांगणारे खूप कमी लोक भेटतील, बोटावर मोजण्याइतके. तुम्ही ठरवा. तुम्ही DED केले, BEd केले, सेट, नेट, टेट सर्व पास आहात. आता TET पास झाले तर प्रत्येक शिक्षकांच्या शाळेवर सत्कार व्हायला लागलेत मित्रांनो. जसं की नेट, सेट, PhD त्यांना भेटलेली आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही 4-4 वेळेस TET पास आहात तरी बघा आपण घरी आहे. याचं कारण आपण स्वतःला विचारा. तुम्हाला गोड बोलणारे खूप लोक भेटतील, पण सत्य सांगणारे फार कमी भेटतील. म्हणून सांगतोय की मराठवाड्यात जी सत्य परिस्थिती ती सत्यच आहे, त्यात काही नाही. पण तुम्हाला त्याचे बदल कशा करायचं ते सांगतोय. पहिला मुद्दा सांगितला तुम्हाला मग RTI संदर्भामध्ये की तुम्ही RTI सर्वप्रथम फिल करा. तुम्ही जिथं पण असेल ऑनलाईन टाका, पण माझ्या मतं की शक्यतो तुम्ही ऑफलाईन टाका. कारण ऑफलाईनला उत्तर लवकर भेटत असतात, ऑनलाईनला भेटत नसतात. थोडं भेटतो पण लेट भेटतो. ठीक आहे. आता RTI कायदा खूप कडक होत आहे. आपल्यासाठी ती फायद्याची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. लवकर उत्तर पण भेटत आहे, ते चांगलं आहे मित्रांनो. ठीक आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मित्रांनो, स्थानिक आमदारांना भेटा, स्थानिक खासदारांना भेटा. खास करून सत्तेतील जे लोक आहेत त्यांना भेटा. मी तुम्हाला मागं सांगितलं होतं की नगरपालिकेची आणि महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे. आता काही दिवसामध्ये महापौरांची निवड होईल. यांना तुम्ही भेटा. म्हणजे 90% जवळपास युती सरकार, महायुती सरकारचे महापौर होतील. त्यानुसार त्यांना भेटा. त्यांच्यासोबत त्यांचे रेफरन्स वापरा. आणि आत्तापर्यंत जे प्रशासक होते त्यांनी जी मनमानी चालवली, शिक्षण अधिकाऱ्यांनी जी मनमानी चालवली, त्याला कुठेतरी आता आपण चाप देऊ शकतो, कुठेतरी बसू शकतो. आणि ह्याच्यासाठी आपल्याला आमदारांना, महापौरांना किंवा स्थानिक मंत्री जे आहेत त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे. आता ते कसं तुम्ही म्हणताय सर, तर ते असा विषय आहे मित्रांनो की स्थानिक शिक्षण अधिकारी शक्यतो 99% आपल्याला जागा देण्याचा प्रयत्न करत नाहीत. 1% खूप इमानदार शिक्षण अधिकारी असतात, ते देण्याचा प्रयत्न करतात. कारण का सर्वात मोठं त्यांच्याकडं साधन असते पैसे कमवण्याचं, ते आहे समायोजनाचं, जिल्हांतर्गत बदल्यामध्ये मोक्याची जागा देण्याचं. हे सर्व माध्यम आहेत. समायोजन सर्वात मोठं आहे. संस्थेच्या जागांना अतिरिक्त ठरवून संस्था चालक आणि शिक्षण अधिकारी लागेबांधे एकत्र होऊन त्या एक शिक्षकाला अतिरिक्त करून समथिंग काही थोडेफार काही पैसे, म्हणजे थोडंफार म्हणजे ते आकडा खूप मोठा असतो, ते पैसे घेऊन जिल्हा परिषदेला समायोजन करतात. त्यामुळं नवीन विद्यार्थ्यांना त्याची जागा भेटत नाहीत. हे सर्वात मोठं कारण आहे. अतिरिक्त ठरवतात जबरदस्ती, परत 2 वर्षांनंतर त्या संस्थेवर परत जागा निघते मित्रांनो. हा पिढ्यानपिढ्या अशीच पद्धत चालू आहे. म्हणून तर यांच्याकडे जेव्हा रेड मारली जाते ACBची, अँटी करप्शन ब्युरोची, यांच्याकडे 2-2 कोटी कॅशमध्ये भेटतात मित्रांनो. हे कसे आले पैसे, कुठून आले, आपण कधी स्वतःला विचारलो का? परत शिक्षण विभागामध्ये मला तर असं सांगायचं आहे तुम्हाला की महसूल विभागापेक्षा सर्वात जास्त करप्ट शिक्षण विभाग आहे. कारण हा पांढरा व्यवसाय मानला जाते. बदनाम फक्त महसूल विभाग आहे. ठीक आहे. पण मला हे सांगायचं की कारण बघा, मी टीका करत नाही, मी सत्य मांडतो. का? कारण का मित्रांनो, हे आहेत खूप. मी वैयक्तिक कोणत्या शिक्षण अधिकाऱ्याचं नाव घेत नाही. तुम्ही बघा अँटी करप्शन ब्युरोमध्ये किती लोक पकडल्या जातात. आता शालार्थ घोटाळा कसा झाला, बोगस 500 शाळा त्यांनी बोगस दाखवल्या आणि 8-8 जणांचे पगारी काढल्या त्यांनी शालार्थ ID बनवून, त्यांची फेक IDवरनं. नागपूरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. त्याच्यानंतर इतर घोटाळे पण झालेले आहेत. म्हणून मित्रांनो, आपल्याला नवीन जागा न देता समायोजन करतात. म्हणून आणि हे समायोजन करत असताना मित्रांनो, आर्थिक जो व्यवहार चालतो ना, ते खूप पद्धतीनं चालतो. त्यांच्यावर जर जरब बसवायचा असेल तर स्थानिक जे मंत्री असतात,
स्थानिक आमदार असतात, स्थानिक खासदार असतात, त्यांचं त्याच्यावर जरब असतो. जर त्यांनी जर हे केलं म्हणजे त्यांना जर सहकार्य नाही केलं तर त्यांच्यावर हक्कभंगही विधानसभेत ते मांडू शकतात. म्हणून आणि विधानसभेत विधानसभेमध्ये त्यांना निलंबनासाठी विनंती करू शकतात, प्रश्न विचारू शकतात आणि जाब विचारण्यासाठी करतात. त्यामुळं त्यांना ती भीती असते मित्रांनो. त्या भीतीपोटी मग ते जागा तुम्हाला देतील. हे तुम्ही करू शकता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, की हे जे समायोजन झाल्याच्या नंतर आता तिसरा मुद्दा आहे मित्रांनो, की कंत्राटी शिक्षक भरती. खूप शिक्षणाधिकारी कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये पण घोळ करतात आणि कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला सांगतो, पालघरचं आहे रोस्टर तुम्हाला दाखवतो मी, ते पण टाकतो टेलिग्रामवर आहे, डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो वाटल्यास, की त्याच्यामध्ये डायरेक्ट असं कंसात लिहिलेलं आहे मित्रांनो, की जे कंत्राटी शिक्षक आहेत त्यांना कार्यरत दाखवून बिंदू नमुने तपासली जाते. त्यामुळं ऑब्व्हियसली त्या जागा पवित्र पोर्टलला येत नाहीत, पण रोस्टर कंप्लीट केल्या जाते. हे सर्वात मोठं छुप्या पद्धतीनं कार्यक्रम चालू आहे आपल्यासोबत. जे आपण बेरोजगार आहे त्याचं कारणच ते आहे मित्रांनो. उदाहरण द्यायचं असेल तर पुण्यामध्ये जवळपास 250 शिक्षक भरले त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये. आणि 350 समथिंग माध्यमिक आणि प्राथमिक मिळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरले मित्रांनो. तर हे 600 जागा झाल्या 2 मिळून. हे जागा पवित्र पोर्टलला येणार नाहीत. मग तुम्ही काय करणार? 600 म्हणजे जोक नाही आहे मित्रांनो. खूप मोठी आहे जाहिरात जर विचार केला तर. एका मुलांना कमीत कमी सरासरी 20 लाख जरी संस्थाचालकांचे बघितलं तर किती कोटी होतात, त्याचा लॉस होतो हा, आणि गरीब मुलांना त्याचा फायदा होतो. आणि म्हणून हे करायचं असेल तर स्थानिक आमदार आणि स्थानिक मंत्र्यांना, स्थानिक प्रतिनिधींना तुम्ही विनंती करा, पालकमंत्र्यांना विनंती करा. आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतील त्यांना भेटा, जिल्हा परिषद सीईओना भेटा, की तुम्ही कंत्राटी भरू नका. त्यांच्यावर प्रेशर निर्माण करा, परत पाठपुरावा करा. त्यांचे प्रेशर निर्माण करून ते जागा कंत्राटीला न भरता परमनंट शिक्षक कशी भरती करता येईल त्याच्यावर निर्णय घ्या, असं त्यांना सांगत चला. कारण कसं आहे माहिती आहे का, कंत्राटीमध्ये कुणाचाच फायदा नाही आहे. एकतर कंत्राटीवाल्यांना जास्त पगार भेटत नाही, ते त्यांचं नुकसान बिचार आहे. परत आपले बिंदू खातात, त्यामुळे ती जागा पवित्र पोटाला येणार नाही, त्यांचं पण नुकसान. ते पण समाधान नाही, आपण पण समाधान नाही. पण ह्याच्यामध्ये सर्व शिक्षणाचा बट्ट्याबोळ होऊन जाईल, ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळं कुठंतरी नॉन क्वालिफाईड लाडका भाऊ खूप असे नियम आहेत ज्याच्यामुळं क्वालिटी शिक्षण भेटत नाही. आता क्रांतिज्योती विद्यालय आलेलं आहे. शाळा बंद पडण्याचे कारण काय आहेत? आवर्जून तुम्ही ते चित्रपट पहा. मी स्वतः पाहिलेले, ट्विटरवर बघितलं, म्हणजे शेअर केले, ट्विट केले, किंवा इतर तुम्ही कम्युनिटी पोस्ट बघू शकता. मी स्वतः ते फोटो टाकले. म्हणजे खूप स्टँडर्ड पिक्चर आहे आत्तापर्यंत. म्हणजे खूप मराठी पिक्चर आले, निशाणी डावा अंगठा असेल, म्हणजे शिक्षणावर आलेले चित्रपट तुम्ही आवर्जून पहा. तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये काय परिस्थिती चालू आहे. खूप 2-3च मुद्दे घेतले, पण अख्खा चित्रपट त्यांनी 2-3 मुद्द्यावर संपवला, पण खूप चांगले मुद्दे घेतले त्यांनी. शाळा बंद, शाळा समूहकरण योजना आपण ज्याला म्हणतो, पटसंख्या योजना म्हणतो, त्याच्यामध्ये शिक्षण मंत्री येऊन भेटतात, त्या डिबेट आहे. खूप स्टँडर्ड पिक्चर आहे, तुम्ही बघून घ्या एकदा. मी का मार्केटिंग म्हणजे हे नाही आहे, पण मी सांगतो आहे, हे प्रत्येक शिक्षकाने किंवा भावी शिक्षकाने ते बघितलं पाहिजे. तर हे मला सांगायचं होतं, म्हणून तुम्ही त्यांच्यावर प्रेशर निर्माण करू शकता. त्या पद्धतीने तुम्ही मागणी करू शकता की बाबा ह्या जागा ज्या आहेत पोर्टलला द्या आणि कंत्राटी पद्धत भरू नका म्हणून. ठीक आहे. आता अशा पद्धतीने हे आपण विनंती करू शकतो. तिसरा मुद्दा तुम्हाला सांगायचं मित्रांनो, कायदेशीर मार्ग काय करू शकतो आपण? RTI टाकला आहे आणि ट्विटर ट्रेंडवर तुम्ही प्रत्येक वेळेस मंत्र्यांना टॅग करत चाला ह्या संदर्भामध्ये. ट्विटर अकाउंट नसेल, ट्विटर अकाउंट काढून घ्या. आता हे मुद्दे का सांगतो, हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, आणि याचा फटका आहे ना खतरनाक पडत असतो. कंत्राटी शिक्षक भरत असताना माझ्या रिटायर्ड शिक्षकांनाच भरत आहेत, त्यांचे शिक्षक ते परत लागत आहेत मित्रांनो. तुम्ही समजून जा, ह्या खूप मोठा खेळ आहे. 2012ची भरती जशी झाली ना, 17ची भरती जशी झाली, आता तशी वेळ येऊ शकते, मला असं वाटतंय. मी पुण्यात राहतोय, सर्व परिस्थिती जाणून आहे, म्हणून हे सर्वांना हे आवर्जून विनंती करतो. कारण खूप मुलांनी असं विनंती करण्यासाठी मला सांगितलं, सर पाठपुरावा करायचा कसा? तर पाठपुरावा असा करायचा. ठीक आहे. पण आपण आमदारांना निवडून दिलो आहे ना, आपण खासदारांना निवडून दिलं आहे, आपण नगर परिषदेच्या नगराध्यक्षांना निवडून दिलं आहे, महानगरपालिकेत असेल तर महानगरपालिकेला महापौरांना निवडून दिले, आपण नगरसेवकांना निवडून दिले. कशासाठी? आपल्यासाठी. जसं आरोग्य महत्त्वाचं आहे तसं शिक्षण पण महत्त्वाचं आहे. भौतिक सुविधा जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्या शैक्षणिक सुविधा पण महत्त्वाच्या आहेत. हे करत असताना तुम्ही टीम बनवा, एक ग्रुप बनवा, ग्रुप जाऊन परत ते पाठपुरावा करत चाला, जेणेकरून कुठेतरी जागा वाढतील मित्रांनो. बघा नंदुरबारमध्ये, मी धुळेचं मी टाकले, डिस्क्रिप्शनमध्ये आहे, PDF टाकले, बघून घ्या. त्याच्यामध्ये डायरेक्ट लिहिलेलं आहे की कोर्ट केस असल्यामुळे संचमान्यता. कोर्ट केस टाकली कुणी? तुम्ही ते माहिती घ्या ना धुळेमध्ये, तुम्हाला लक्षात येऊन जाईल की हेच लोक आहेत. काही विशेष गोष्टी आहेत. ठीक आहे. आता
पैसा क्षेत्रामध्ये जी केस आहे मित्रांनो, ती केस माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितली तुम्ही 50% पदभरती करू शकता. ती तर केस नाही आहे. समजून जा ना तुम्ही. म्हणजे अशा काही खूप गोष्टी वेगळ्या आहेत. ठीक आहे. त्यामुळं तुम्ही थोडंसं अफवांना बळी पडू नका. तुम्ही ओळखा की प्रामाणिक माणूस करणारा कोण आहे, प्रयत्न कोण करत आहे. कुणावर डिपेंड नका राहू, तुम्ही स्वतः प्रयत्न करा. तरच तुमच्या जागा येऊ शकतात. नंतर तुम्हाला खूप मार्क आहेत, जागाच नसतील तर त्या मार्कांना काही उपयोग नाही. फक्त आपण कट ऑफ सांगतो, एवढ्याला कट ऑफ होईल. जागांचं भविष्य नाही तर कट ऑफ कोणत्या बेसिसवर सांगत आहेत मला अजूनही कळत नाही. हे कोण आहेत लोकं? हे म्हणतात ना, कहाँ से आए ये कौन है लोग, ये कहाँ से आए? ही अशी कहाणी आहे मित्रांनो. थोडंसं जबाबदारीनं हे घ्या. मला निगेटिव्ह बोला, काही फरक पडत नाही. मी माझा प्रयत्न करत राहीन, कारण मी स्वतः एक अभिनेताधारक आहे. मला स्वतःला लागायचं आहे. मी माझ्या लेवलवर प्रयत्न करेन. हां, शेवटी जर मी हारलो, अपयशी झालो, कारण 1 वर्ष फिरून मी पण 2 मार्कांनी घरी बसलो आहे. ह्याला जबाबदार कोण आहे? ते सेकंड पेजच्या मुलांना सर्व माहितीच आहे. नवीन काही सांगायची गरज नाही आहे. पण आत्ता तुमच्यासोबत ती फसू नये. जसं मी फसलो आहे, तसं तुम्ही फसू नये. परिस्थितीला फसू नये, व्यक्तींना फसू नये किंवा इतर गोष्टींना फसू नये. म्हणून तुम्ही स्वतः प्रयत्न करा. मी वैयक्तिक कुणाला म्हणत नाही काय, ते माझ्या नशीब आपण स्वतः बदलू शकतो, प्रयत्न करू शकतो. प्रयत्न करून नशीब बदलता येते. ठीक आहे. हे तुम्ही प्रयत्न करा. नशिबात आहे म्हणून घरी बसू नका. तरच तुम्ही लागाल, अन्यथा काही करत नाही. आज सर्वात वेगळा व्हिडिओ म्हणजे वेगळी माहिती तुम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. वेगळं काही नाही. असं तुम्ही पाठपुरावा करू शकता. RTI असेल, स्थानिक आमदार असतील, मंत्री असतील, त्याच्यानंतर स्वतः भेटीगाठी असतील, महापौर असतील, नवीन महापौर निवडून आलेले आहेत. खूप जागा आहेत मित्रांनो. BMCमध्ये सर्वात जास्त इंग्रजी माध्यमाच्या जागा आहेत, उर्दू माध्यमाच्या जागा आहेत. ठीक आहे. हे सर्व जागा आपण आणू शकतो. पुणे महानगरपालिकेमध्ये पण जागा आहेत, पिंपरी चिंचवडला जागा आहेत. तुम्ही रोस्टर टाकलेले आहेत, बघून घ्या 24-25च्या. मग 25-26मध्ये कसं अतिरिक्त होत असतील? ह्याचं कारण समजून जावं ना तुम्ही. लॉग इन IDवर संचमानात हे का केलेले नाहीत, का करत नाहीत? नाशिक विभागातले संचमानात कोण की तुम्ही शॉक व्हाल. कोकणातलं सांगूच नका तुम्हाला. मला सांगायचं पण नाही, तुम्हाला भीती दाखवायची नाही आता. म्हणून मग तुम्ही कसं करू शकतो जागा आणण्यासाठी प्रयत्न, हे तुम्हाला मी विनंती केली. ही माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्ही ह्याच्यावर अंमलबजावणी कराल आणि कामाला लागाल प्रत्यक्ष आणि जास्त जागा आणण्यासाठी प्रयत्न कराल मित्रांनो. अन्यथा काही खरं नाही. परत तुम्ही कोणाचा दोष देऊन रडत बसणार. मग नंतर तीच परिस्थिती जैसे ती. तोपर्यंत आपली एजबार होऊन जाणार, आपल्याला जबाबदारी देणार, आपण शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडणार. हे सत्य आहे. ठीक आहे. आणि सत्य कोणी नाकारू शकत नाही. तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही प्रत्येक भीती दाखवताय. मला भीती दाखवण्याचा तुम्हाला उद्देश नाहीच आहे, बिलकुल नाही. कारण का मी तुम्हाला सत्य सांगत असो. माझी सत्य माहिती जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही विचार करा. मी तुम्हाला काही बोलू शकत नाही. तुम्हाला गोड लोक आवडत असतील, गोड बोलणारे भाषे आवडत असतील तर बिनधास्त त्यांचे व्हिडिओ पहा. माझं पाहू नका. मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो मित्रांनो. ठीक आहे. एवढंच मला सांगायचं होतं. मित्रापर्यंत शेअर करा. आवडलं तुम्हाला माझी माहिती सांगणं तर सबस्क्राईब करू शकता. नाही केलं तर तुमची इच्छा असू शकते. ठीक आहे. एवढं मला सांगायचं होतं मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद.